फिकी पडली असती. बाबा ही प्रतिभा कोण? काल सोमदत्ताच्या बागेत गेलो असता. कांचनपूरला गेलं पाहिजे बाई. काही नको जायला. जर का सोमदत्ताने माझ्या मागणीचा विचार केला तर ती कदाचित तुझी आई देखील होईल. बाबा आपण त्या लग्न करणार नव्हतात ना, कारण माझ्या आईला अंतकाळी तसं तुम्ही वचन दिलं आहे. होय, त्या मरत्या जीवाला वचन दिलं खरं, पण स्वर्गात माझ्या आईला काय वाटेल? अगं पण मला काय वाटतंय याची कल्पना आहे का तुला? तसं असेल तर अवश्य वाटत मला शंका वाटते म्हणून म्हणते. शंका? अगं मी पूर्वी राजा चंद्रकांताचा प्रधान होतो. त्या वेळेला हे राज्य मंडळीने भडकावून या राजाचा राजा झालो. म्हणून काय सोडलं तर त्याची कन्या देणार नाही असं वाटतंय. अगं त्या वेळेला मला बंडखोर म्हणणारे राजे आज या राजाचा स्वामी समजतात. सोमदत्ताने नकार दिला तर छे छे, तो माझ्या मागणीला केव्हाच नकार देणार नाही. पण महाराजांचा विजय असो. आशीर्वाद असो. पण राजसेवक बोला महाराज. तुम्ही कांचनपूर वरून केव्हा आला? काय खबर आहे? पुरावा खलिता नाही काय? अरे हा तर नकोच आहे. हो हरामखोर पुरावा म्हणतो. समजून घ्या. ग्रहाधिपतींचा जय जयकार. हा आशीर्वाद असो. चंद्रचूड बोला महाराज. वाचा हा. पुढे उजेडावर या. वाचता येत नाही शिकलो ना. अरे दादा थांबा. कशाला उगाच अपमानाचा पाढा वाचू? वाचा वाचा चंद्र. तुला मला या तलवारीच्या टोकाने गिरवायचा आहे. राजा शशांक जंबूक वन केसीच्या वेळेत बसला म्हणून त्याला कोणी मद्राज म्हणत नाही. अरे स्वामी, राजा चंद्रकांताच्या घराण्याचा समोर लायणार राज्य बळजबरी बळकावून बसलास तरी तू जातीवंत राजा नाही. माझ्या प्रतिभेला मागणी घालताना आपल्या कुलाशिलाचा तरी विचार करायचा होतास. आम्ही कुलाशिला नेतो आणि तू मात्र बंडखोर. काय चंद्र बंद करा ते वाचन. आघाताला प्रत्याघात आणि उन्मादाच्या मस्तकी लाद हेच या मगरूळ खैद्याला सोमदत्ता, तुझ्या मस्तवार पोरीला हा माझा पलंग सजवायला लावीन. तरच बाबा तुमचा एक पलंग सजवण्यासाठी लाखो लोकांचे पलंग होसमध्ये त्यांचं काय? त्यांचं काही हो त्या आमचं आम्ही पाहून घेऊ. पण महाराज राजकुमारीच्या मते आपण दुर्बुद्धी ठरलो तर कपटी शकुनीला धर्माशक्ती तुम्ही दुर्गुणी नाही. आमचं आम्ही बघून घेऊ. काटे चालती वयातून जाते पण जाता जाता एवढेच सांगते की एका स्त्रीच्या आवासाने रावणासारख्या 14 चौकटीच्या राजाला शेवटी धूळ खावी लागले. एवढंच लक्षात ठेवा. रावण महामूर्ख होता. चालते वयातून चंद्रचूड. बोला महाराज. चला युद्धाची तयारी करा.
बाबा तुम्हाला भ्रम झाला असेल. अरे बरा कोणता भ्रम झालेला नाही. अरे 20 वर्ष कधी तुला आजपर्यंत कोणी सांगितलं ते आज मी तुला सांगणार आहे बाल. आजपर्यंत कोणी कहाणी सांगितली तीच कहाणी आज मी तुला 20 वर्ष झाली ते सांगणार आहे बाल. अरे चंद्रशेखर आज कहाणी तुला मी सांगणार आहे बाबा. नेहमी चंदू म्हणणार आहे आज अचानक चंद्रशेखर काम. तू चंद्रकांताचा कुलदीपक आहेस बाल. चंद्रकांताचा कुलदीपक आहेस बाबा. त्या दुष्ट आधाराने तुम्हाला भ्रमिष्ट केले आहेत. अरे बाल मला कोणत्याही आजाराने भ्रमिष्ट केले नाही. जी 20 वर्ष कहाणी तुला सांगितली नाही ती आज तुला मी सांगणार आहे बाल. बाबा काय प्रकार आहे हा. माझी आई तर मला 2 वर्षापूर्वी सोडून गेली ना. अरे बाल अरे भिल्ल प्रभूच्या स्वाधीन करणारी माता देवता पद्मावती होती रे. आणि तिची दासी मेघावती होती ती बाल. बाबा काय ऐकत आहे मी बाल. ऐक तर मग तुझी पूर्व कहाणी. अरे तू चंद्रनगरचा राजकुमार चंद्रशेखर 20 वर्षापूर्वीची ती काल रात्र बाल. अरे 20 वर्षापूर्वीची ती काल रात्र तुझा सोन्या मोत्यांनी मनविला तो पाळला. अरे तू गाठ देत असताना बाल त्या निदयी शत्रूने त्या राजवाड्यावर स्वारी करून तो चंद्रचूड आणि सेनापतींनी स्वारी केली आणि रणरांगोली केली रे. नका मला मागील गोष्टी सांगू. अरे बाल तुझी कर्म कहाणी तुला सांगितलीच पाहिजे. अरे माझ्या देहातून प्राण निघून गेल्यानंतर 20 वर्षापूर्वीचा इतिहास तुला कोण सांगणार बाल. खरंच का मी राजपुत्र. तू खरोखर राजपुत्र आहेस बाल. खरोखर राजपुत्र आहेस. शोक आवरा बाबा शोक आवरा बाल. असा हताश होऊ नको रे बाल. असा हताश होऊ नको. अरे बाल हा पूर्वीचा इतिहास त्याच्यामध्ये कथन करून ठेवला आहे. तो ह्या इतिहासाचा पूर्ण अभ्यास कर बाल. इतिहासाचा पूर्ण अभ्यास कर. बाबा याचं काय करू मी. याचं काय करू नकोस. अरे माझ्या देहातून प्राण निघून गेल्यानंतर बाबा ही तुला सत्य कहाणी ह्या लपट्यामध्ये लिहून ठेवली आहे बाल. आणि माझी एकच इच्छा पूर्ण कर. ती म्हणजे आपल्या हात राजवाड्यावर हल्ला करून आपल्या महाराजांचा बदला तो घेणारा चंद्रचूड आणि शशांक यांचा सूड घ्या. एवढीच माझी इच्छा पूर्ण कर बाल. माझी इच्छा पूर्ण. अजून एक मार्ग आहे महाराज. मला चंद्रचूड शिकार ही युद्धाशिवाय करता येईल. मग आडरानात शिरण्याची गरज नाही. आपण प्रयत्न करू. पण चंद्रचूड प्रतिमेच्या तर लग्नाची तयारी आता चालू आहे. मग प्रतिमा माझी होणे शक्यच नाही.
माझ्या चतुराईने जर का प्रतिभा तुम्हाला मिळून तर मला बक्षीस काय द्या. चंद्रचूड वाटेल ते करायला मी तयार आहे. वेळ पडल्यास माझे कन्या रत्न सुद्धा एखाद्या भिकाऱ्याच्या पदरात टाकायला मी तयार आहे. आताच कांचनपुरात जातो आणि त्या सौंदर्याला काफिल बनवतो. तोपर्यंत तुम्ही आपले सैन्य सज्ज करून केतकी घाटातील जंगलात घेरा घाला आणि प्रतिमेच्या हल्ला चढवा. शाबास, शाबास, तुम्हाला शरम वाटायला पाहिजे. तुला सुद्धा चोरून श्रम वाटत काय ते कशासाठी आलाय? चालते वयातून या कार्टीला माझं सुख पाहत नाही. हे कसलं सुख तुझ्याच्या सुखात अन्यायाची होली करून सैताने बुबले तुम्ही. आरामखोर, हा तर निसर्गाचाच नियम आहे. एका जीवाची होळी आणि दुसऱ्या जीवाची पोळी. असं जंगली जनावरांचं नाही मानवात आणि जनावरात फरक तो राहिला काय? काय म्हणाले कार्टी? कार्टे ज्या वेळेला आमच्या मेंदूला कलश होईना तेव्हाच आम्ही अपुरा स्वरांचे गुलाम होऊन राहू. तो आम्हाला शिकवायची गरज नाही. लहानपणी मोठा राज घेऊन तुम्ही पितृप्रेमाला पोळक्यात आला आहात. तुम्ही किती स्वाभिमान याची जाणीव आहे मला. असा कोणता गुन्हा घडला आहे माझ्या तुला? तो पुरावा 20 वर्षापूर्वी चित्रगुप्तीच्या वहीत लिहिला आहे. बाबा रपैशात पहिले पाऊल टाकणाऱ्या नववधूच्या वरात लुटण्याच्या आसुरी अभिलाषा करू नका. कार्टे तो प्रश्न आमचा आहे. चालते वयातून. नका बाबा नका असा अवलंब करू नका. त्या जागी मी तुमची चंद्रकला असती तर. आणि त्या बाईला मिशाले असतात आपण तुम्हाला दिसतात. बापाने पाय पडणारा हा आसुरी मार्ग सोडा. मी तुमचे पाय धरते. कार्टे पाय हा पडते. या कार्टीला माझ्या मार्गात परमेश्वराचं अस्तित्व आज इथे निष्ठ झाले नाही. त्याचं ते सुदर्शन चक्र तुमच्यासारख्या नराधमाचा नाश करण्यासाठी सामर्थ्य आहे. आता
द्या त्या पळून गेले हो या नवरा कुठं आहे हा अशी एकटी झाली होती ना तर नवरा पाला ना अरे फारच चांगलं झालं. मग काय शिकार चालू आहे शेवटी माझ्या तिलाची राणी मोठे साजाची राणी अरे कोण सोन धत्ता कोमाचा द्या माझ्या मुलाचा बदला आज तुझ्या रक्ताने सून सात तुम्ही स्वामी तुझ्या शौर्यामध्ये एवढी खमेण आहे मग काय भावतोस चंद्रचूड महाराज या हरामखोराला या घनदाट जंगलामध्ये या झाडाला बांधून ठेव. होय महाराज याला रात्री कोळ्या कुत्र्याला याची मेची मागणी मिळू दे. अरे त्या कोल्याला पण कोंबडी त्याला कोंबडी पण खातील वाट करायचं काय झाडाला बांधून ठेवून त्याला बांधून कुठे आला ठेव काय जीवन नवरा झालाय कशी पोरगी द्याला तरी वागून नाही चला तर मग चला तर. परमेश्वरा कोणत्या जन्मी आम्ही पाप केले म्हणून फिरायला लावले या जगात आम्हाला अस्तित्व नाही का हे वंचिरा कोण आहेस तू या अभाग्याला या जगातून नाही सकत नाही मी माणसे मारणारा नरपशू नसून मी सामान्य भिल्ला आहे. अरे हो वेशावरून आपण राजपुत्र दिसता पण आपली दशा केली कुणी आणि प्रेत कसली ते मला काही विचारू नको. ही भेट म्हणजे माझे नातेवाईक आज उघड्यावर पडले आणि त्या नरकामाने माझी वराती लुटली आहे. पण या अनर्थाला कारण कोण? तो चंडा शशांक याने माझ्या 9 उदरा फुलवून नेले आहे. आता फक्त एकच मार्ग उरला आहे तो फक्त आत्महत्या. छे छे हा भेडाचा मार्ग आहे. तू चल माझ्या झोपडीत आपण पुढचा विचार करू. नको तुला उगाच त्रास नको. अरे वेड्या मी भिल्ला नसून या चंद्र नगरीचा राजपुत्र चंद्रशेखर. तो